नकळत सारे घडले. भाग 9. अमित अन्वीला म्हणतो, जर तू त्या डिझायनिंग डिपार्टमेंटमध्ये जाऊ शकत नसेल तर तुझे स्वप्न कसे पूर्ण होणार? अन्वीने इतके वर्ष खूप मेहनत केली होती आणि तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती खूप मेहनत करीत होती. अन्वीने मान खाली केली. ती खूप उदास दिसत होती. असे नव्हते की तिने तिचे स्वप्न सोडले होते. फक्त इतकेच होते की तिला आता जास्त मेहनत करावी लागेल आणि आता अन्वीला अमितला त्रास द्यायचा नव्हता. अमित थोड्या वेळाने म्हणाला, ठीक आहे, मला समजले. हे ऐकून अन्वी हसली. चल घरी जाऊया, अमित म्हणाला. पण खरं तर तो रागवला होता. त्याला चांगलंच माहीत होतं की कोणीतरी अन्वीची जागा दुसऱ्याला दिली आहे. अमितला अन्वीला त्रास द्यायचा नव्हता, त्यामुळे अमित हे जाऊ देऊ शकत नव्हता. त्यानंतर तो म्हणाला, मला अचानक आठवलं की मला अजून काही करायचं आहे. मी आधी जातो. मग तो मागे पाहतो आणि निघून जातो. जेव्हा तो ऑफिसमधून बाहेर पडला तेव्हा त्याचा चेहरा रागाने लाल झाला. तो सरळ चालत मॅनेजरच्या ऑफिसला जातो. अन्वी एक मिडल क्लास फॅमिलीमधून असली तरी अमित हा एक श्रीमंत घरात जन्मलेला मुलगा असतो. त्याचेही कुटुंब एक शक्तिशाली कुटुंब होते, त्यामुळे मॅनेजरला जाब विचारण्याचा अधिकार त्याला होता. मॅनेजर अमितला बघून म्हणाला, सर तुम्ही इथे? अमित म्हणतो, अन्वीची जागा त्या सावनीला का दिली? तुला हे करायला कोणी सांगितलं? मॅनेजरला या प्रकरणाबद्दल खूप असहाय्य वाटत होतं. त्यानंतर तो म्हणाला, अमित सर, आदिल सरांनी मला हे करण्यास सांगितले. मी काहीही केले नाही. अमित संतापला. तो तेथून निघून गेला. आदिलशी याबद्दल तो बोलू इच्छित होता, परंतु अन्वी त्याला म्हणली होती, तू कोणाला काहीही म्हणू नको. दुसरीकडे अन्वी आदिलच्या घरी आली आणि गेस्ट रूममध्ये जाती आणि फ्रेश होऊन हॉलमध्ये सोफ्यावर बसली होती. तेवढ्यात तिथे अभय आणि अस्मिता येतात आणि अन्वीला दोघेही तिला वेगवेगळे प्रश्न विचारतात. जसे पहिल्यांदा रात्री दूध कोणी पिलं, त्यानंतर मी किती वाजता झोपले, आदिल दादाने तुला काय गिफ्ट दिलं. पण बिचाऱ्या अवनीकडे ह्या प्रश्नांची तिच्याकडे उत्तरं नव्हती, म्हणून ती मान खाली घालून शांत बसली होती. शेवटी खूप विचारूनही अन्वी काहीच उत्तर देत नाही. तेव्हा प्रतिभा तिच्या जवळ येऊन बसली. एखाद्या चांगल्या आईप्रमाणे प्रतिभा तिचा हात हातात घेते आणि म्हणते, बेटा, मला माहीत आहे की तू आदिलला ओळखत नाहीस. मी पण त्याचे आहे. तो नालायक मुलगा कधी खोटं बोलतो आणि कधी खरं बोलतो हे मला माहीत आहे. मी गोष्टी गोल फिरवणार नाही, पण सरळ मुद्द्यावर येईल. बेटा, तो त्याला आधी ओळखत नव्हती, त्याने काही फरक पडत नाही. मुख्य मुद्दा हा आहे की आता तुम्हा दोघांचे लग्न झाले आहे, तुम्हा दोघांचे नाते आहे. मला मान्य आहे की तो थोडा रागिष्ट आहे. प्रतिभाचे बोलणे ऐकून अन्वीने रागाने म्हणाले, आई, तुमचा मुलगा थोडा रागिष्ट नाही, तो पूर्ण रागिष्ट आहे. अन्वीचे म्हणणे ऐकून अस्मिता आणि अभय हसू लागले. जेव्हा अन्वीला तिने जे सांगितले ते समजले तेव्हा ती मान खाली घालून सॉरी म्हणाली. ते ऐकून प्रतिभा म्हणते, बेटा, तुला सॉरी म्हणायची गरज नाही. मी त्याला ओळखते. तो पहिला असा नव्हता. त्याचा ॲक्सिडेंट झाल्यापासून तो रागिष्ट झाला आहे. तो पहिला खूप प्रेमळ आणि दयाळू होता. त्याला आता लगेच राग येतो, पण त्याला राग तेव्हाच येतो जेव्हा कोणी चूक करतो. पण रागाच्या भरात तो विसरून जातो त्याच्यासमोर कोण उभे आहे. त्याचे आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे आणि आता तू पण आता या कुटुंबाचा एक भाग आहेस. मला मान्य आहे त्याने तुझ्याशी लग्न आमच्या सांगण्यावरून केले आहे, पण आता तुला हे लग्न प्रेमात बदलायचे आहे. तो ॲक्सिडेंट झाल्यापासून खूप एकटा झाला आहे. तुलाच त्याची काळजी घ्यायला लागेल. मला सांग बाळा, तू माझे हे म्हणणे पूर्ण करशील ना? तू त्याला आनंदी राहायला शिकवशील ना? आईचे बोलणे ऐकून अन्वीने होकार दिला. अन्वी प्रतिभाला म्हणते, मी तुम्हाला काही आई म्हणू का? अन्वीला पहिल्यांदाच आईने इतक्या मायेने जवळ केले होते. तिला लहानपणापासूनच आईचं प्रेमच पाहायला मिळालं नाही. अन्वीचे बोलणे ऐकून आई म्हणाली, हो नक्की, तू माझी सून असली तरी मी तुझ्यावर माझ्या मुली एवढंच प्रेम करेन. तेव्हा अन्वी म्हणते, आई, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचे आहे. प्रतिभा तिला म्हणते, मला माहीत आहे तुला माझ्याशी काय बोलायचे आहे. हेच ना, काल रात्री काय झालं हे? अन्वी
हे ऐकून खूप घाबरली. तिला वाटली मी एका अनोळखी व्यक्तीसोबत रात्र घालून आले आहे. हे ह्यांना माहीत झालं काय? अन्वी बोलणार तेवढ्यात प्रतिभा म्हणते, मला माहीत झालं आहे की तू गेस्ट रूममध्ये राहत आहे, पण आता तू तिथे राहणार नाही. तू आधीच्या रूममध्ये राहायचं. अन्वी परत म्हणते, मला दुसरं काहीतरी बोलायचं आहे. हो बाला, सांग ना. प्रतिभा म्हणते, आई मी कामाला जाते, त्याचा तुम्हाला राग नाही ना येत? अन्वीचे बोलणे ऐकून आई म्हणाली, मला राग नाही आला, पण बाळा आपली एवढी मोठी कंपनी आहे, तू तेथेच काम कर. आता सर्व काही तुझेच आहे. तू आता राजपूत घराण्याची राणी आहेस. आईचे म्हणणे ऐकून अन्वी म्हणते, नाही आई, मला माझ्या क्षमतेनुसार पुढे जायचे आहे. प्लीज आई, मला नाही नका म्हणू. मला त्याच कंपनीत काम करायचे आहे जेथे मी आधी काम करत होते. अन्वीचे बोलणे ऐकून आई नाही म्हणू शकली नाही. प्रतिभा हो म्हणाली आणि तिचे बोलणे ऐकून अन्वीचा चेहराही उजाळतो.